नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तसेच सर्वप्रथम सर्वांना कार्तिकी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कार्तिकी एकादशीचं महत्त्व आणि कार्तिकी एकादशी म्हणजे काय हे बघणार आहोत. भगवान विष्णूच्या प्रसन्नतेसाठी वैष्णव भक्त म्हणजेच काय तर प्रत्येक भक्ताचं कर्तव्य आहे की आपण एकादशीचं पालन हे केलंच पाहिजे. वर्षभरात 24 एकादशी असतात आणि वैष्णव संप्रदायात एकादशीला फार महत्त्व आहे. या वर्षभरातल्या 24 एकादशीपैकी 2 मोठ्या एकादशी मानल्या जातात. त्या म्हणजे आषाढी एकादशी आणि दुसरी म्हणजे कार्तिकी एकादशी. तर एकादशीचे एकूण 3 प्रकार असतात. एक म्हणजे निर्जला एकादशी, जे पाणी घेऊन केली जाते. दुसरी म्हणजे सर्जला एकादशी, जी फराळ करून केली जाते. आणि तिसरी म्हणजे सफला एकादशी, जी एकादशी की फक्त फळांवरती केली जाते. आणि एकादशीच्या व्रता दिवशी आपण एखाद्याला सांगणं काहीतरी खा, हे मात्र मुळात चुकीचंच आहे. तसंच आपण एकादशीला माधवजननीसुद्धा म्हणत असतो. चला तर आता बघूयात की कार्तिकी एकादशी म्हणजेच नेमकं काय. तर कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीला कार्तिकी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असं म्हणतात. आता दिनदर्शिकेनुसार बघितल्यानंतर 1 नोव्हेंबर आणि 2 नोव्हेंबर अशा 2 दिवशी एकादशी आहेत. 1 नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी म्हणजेच स्मार्थ एकादशी आहे, तर 2 नोव्हेंबर रोजी भागवत एकादशी आहे. आता दिनदर्शिकेनुसार 2 एकादशी पाहिल्यानंतर सर्वच भक्तांमध्ये गोंधळ उडालेला आहे की नेमकं एकादशी ही 1 तारखेची करायची की एकादशी ही 2 तारखेची करायची. त्यासाठी आपल्याला अगोदर स्मार्थ एकादशी आणि भागवत एकादशी या दोघींमधला फरक माहीत असला पाहिजे. चला तर आता आपण स्मार्थ एकादशी म्हणजे काय हे सविस्तरपणे बघूयात. तर दशमी संपवून एकादशी सुरू होताना त्या तिथीने सूर्योदय पाहिला नाही, पण तो दिवस नव्या तिथीच्या नावे सुरू झाला असेल तर स्मार्थ, तसेच दर्श एकादशी असे म्हणतात. म्हणजे तिथी सुरू झाली पण सूर्योदय पाहिला त्याच दिवशी व्रत सुरू करायचे, म्हणून ती स्मार्थ तिथी असते. सौम्यपंथीय स्मार्थ तिथी पालन करतात, तर वैष्णव भगवत तिथीचं पालन करतात. चला तर आता बघूयात की भागवत एकादशी म्हणजे काय. तर भागवत एकादशी म्हणजे काय, तर जी स्थिती सूर्योदय पाहते तर ती तिथी आपल्याकडं ग्राह्य धरली जाते. म्हणजेच काय, तर एकादशी तिथी आदल्या दिवशी चालू झालेली असली तरी जर तिने दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहिला असेल तर ती तिथी पाळली जाते. भागवत धर्म पाळणारे वारकरी यालाच भागवत एकादशी म्हणतात. हा स्मार्थ आणि भागवत एकादशीतला फरक आहे, हा आपण अगोदर जाणून घेतला पाहिजे. आता स्मार्थ म्हणजे जे लोक वेदांत, श्रुती, स्मृती, पुराण यांना प्रमाण मानतात, ज्यांना वैदिक धर्माचं ज्ञान आहे, ते स्मर्थ एकादशी पाळतात. थोडक्यात काय, तर ऋषी, मुनी, कर्मकांड करणारे योगी स्मार्थ एकादशी पाळतात. तर भागवत म्हणजे जे विष्णू भक्त आहेत, जे संसारी आहेत, जे सूर्योदय पाहणारी तिथी ग्राह्य धरतात, ते भागवत एकादशी पाळतात. म्हणून विष्णू भक्तांनी स्मार्थ एकादशीला विष्णू देवाची पूजा करावी, मात्र एकादशी व्रताचं पालन एकादशीला करावं असं शास्त्र सांगतं. तर शास्त्राच्या नुसार कार्तिकी एकादशी ही 2 तारखेची एकादशी आहे आणि याच 2 तारखेच्या कार्तिकी एकादशीपासून तुळशी विवाह, साखरपुडा, मुंजा किंवा लग्न यासारखे शुभ कार्याला सुरुवात देखील केली जाते. आता आपण एकादशीला उपवास म्हणतो, पण एकादशीच्या उपवासा शब्दामध्ये 2 शब्द असतात, ते म्हणजे उप आणि वास. तर उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. उपवासाच्या दिवशी आपण हरिनामाच्या जवळ असतो, म्हणजे देवाच्या जवळ असतो. एकादशीच्या उपवासाने आपल्याला धर्म, अर्थ, काम, मोक्ष याची प्रचिती आणि प्राप्ती होते. एकादशीच्या व्रतापासून आपल्याला भगवान श्रीकृष्णाचं प्रेम प्राप्त होतं. भगवंताच्या तेजातून निर्माण झालेली आहे एकादशी. भगवंताचं नाम आहे माधव. भगवंतांनी स्वतःचं नाव या तिथीला दिलेलं आहे. एकादशीचं महत्त्व जगद्गुरू संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातून खूप छान सांगतात की ज्याशी ना आवडे एकादशी,
तो जिताशी नरकवासी, आणि ज्याशी ना आवडे हे व्रत त्याशी नरकही सतो भीत. ज्याशी घडे एकादशी जाने त्यागे विष्णू पायी. तुका म्हणे पुण्यराशी तोची करीतो एकादशी. तुका म्हणे पुण्यराशी तोची करीतो एकादशी. एकादशी करतो त्याला वैकुंठ प्राप्त होतं. म्हणून सर्वांना विनंती आहे की उद्याची येणारी कार्तिकी वारी ही सर्वांनी आनंदात आणि उत्सवात साजरी करावी. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना कार्तिकी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय